ठरलं तर मग मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये सायली सरप्राईज देणार आहे म्हटल्यानंतर अर्जुन खूपच एक्सायटेड असतो आणि अर्जुन सायलीला सांगत असतो की काळोखात कसलं सरप्राईज देणार आहात तुम्ही, थांबा मी लाईट्स ऑन करतो. आणि अर्जुन चेअरला थडकतो. त्यानंतर सायली त्याच्यावरती चिडते आणि म्हणते स्वतःच्या खोलीमध्ये स्वतः कसे पडतात काय माहिती. असं म्हणत सायली आता जाते आणि अर्जुनला शांतपणे उभं राहण्यासाठी सांगून ती कॅन्डल्स पेटवायला लागते. आता अर्जुन थक्क होऊन सायलीकडे एकटक पाहायला लागतो. सायली कॅन्डल्स पेटवत असते. सायली आता सर्व ठिकाणचे कॅन्डल्स पेटवायला लागलेले असते. त्यावेळी अर्जुन आता थक्क होऊन सायलीकडे एकटक पाहत असतो. त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की माझं हे कॅन्डल लाईट डिनर सरप्राईज तुम्हाला आवडलं का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो खरंच खूप मस्त आहे. आणि त्यानंतर अर्जुन मनात विचार करत असतो की तुमचं हे कॅन्डल लाईट डिनर सरप्राईज खरंच मला खूप म्हणजे खूप आवडलं आहे की तुम्हाला याचा अंदाजच येणार नाही. त्यानंतर सायली अर्जुनला बसायला सांगते आणि सायलीने अर्जुनला जे जे पदार्थ आवडत असतात ते सर्व काही पदार्थ केलेले असतात. आता ते पदार्थ पाहून अर्जुन म्हणतो हे तर माझे फेवरेट आहेत. तेव्हा सायली म्हणते हो म्हणूनच बनवले आहेत. परंतु त्यानंतर अर्जुन म्हणतो परंतु हे सरप्राईज कशासाठी. तेव्हा आता सायली सांगते की तुमचे आभार मानण्यासाठी. अर्जुन म्हणतो म्हणजे. सायली म्हणते दिवाळीमध्ये तुम्ही माझी आणि मधुभाऊंची भेट घडवून आणलीत ना. खरं तर सॉरी शब्द हा तुमच्यासाठी खूपच छोटा आहे. परंतु मला मधुभाऊ नेहमी म्हणायचे की कोणाचे उपकार असे ठेवून घ्यायचे नाहीत, कायम त्याची परतफेड करायची. आता सायलीच्या तोंडून पडलेले हे शब्द ऐकून अर्जुनचा चेहरा परत पडतो. अर्जुनचा चेहरा उदास होतो. तर सायली म्हणत असते की तुम्ही जेवा ना, खाऊन बघा ना, आणि तुम्हाला अजून काही आवडत असेल तर सांगा, मी लगेच जाऊन बनवून आणते. आता सायली बोलतच सुटलेली असते. अर्जुन पटकन उठतो आणि सायलीचं तोंड बंद करतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो तोंड बंद करूनही तुम्हाला बोलायचंच आहे. तेव्हा सायली मानेने हो म्हणते. अर्जुन म्हणतो कसं आहे ना, हे उपकार परतफेड यासाठी मी काही केलेलं नाहीये. खरं तर मी तुमच्यासाठी, अर्जुनला म्हणायचं असतं की तुमच्या प्रेमासाठी मी हे सर्व काही केलं आहे. परंतु अर्जुन शांत बसतो आणि परत आपल्या चेअरवरती येऊन जेवण करायला लागतो. तर इकडे आता चैतन्याच्या घरी अचानकपणे साक्षी आलेली असते. चैतन्य दरवाजा उघडतो आणि म्हणतो की साक्षी तू फोन नाही, मेसेज नाही, काही न कळवताच आलीच. तेव्हा आता साक्षी म्हणते काही दिवसांनी तर तू माझ्याकडे विजा आणि पासपोर्टसुद्धा मागशील. त्यावर चैतन्य हसायला लागतो. त्यानंतर साक्षी ही सोफ्यावरती जाऊन बसते. तेव्हा चैतन्य तिला म्हणतो की तू तर कायम या घरात तुझ्यासाठी वेलकमच आहे. त्यानंतर साक्षी सांगते की मी ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं आहे. आपण छान असा कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केला आहे. तुझ्या घरी मेणबत्ती आहे का. तेव्हा चैतन्य म्हणतो लाईट्स गेल्यानंतर एखादी असेल लावण्यासाठी. तेव्हा आता साक्षी म्हणते किती बोर आहेस रे तू. खरं तर अशा 15-20 कॅन्डल्स घरात असायला हव्या होत्या. तर आता साक्षी म्हणते की मी मस्त असा कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केला होता. तेव्हा आता चैतन्य म्हणतो कॅन्डल लाईट डिनर, हा प्लॅन तर मी सायलीला सांगितला होता. हा प्लॅन हिच्या डोक्यामध्ये कसं काय आला. तेव्हा आता साक्षी म्हणते काय झालं. तेव्हा चैतन्य म्हणतो काही नाही. त्यानंतर साक्षी आता चैतन्याच्या जवळ येते आणि त्याचवेळी चैतन्य साक्षीला म्हणत असतो आज एवढं रोमॅन्टिक. तेव्हा आता साक्षी म्हणते की मी कायमच रोमॅन्टिक असते. आणि ती चैतन्याची कॉलर पकडते आणि त्याला म्हणायला लागते की कदाचित प्रत्येक वेळी तूच मला सापडत नाही. इतक्यातच आता बेल वाजते. तर चैतन्य आता साक्षीला म्हणतो मोहतरमा आपने जो खाना ऑर्डर किया था वो आ गया होगा शायद. तेव्हा आता साक्षी म्हणते याला सुद्धा आत्ताच यायचं होतं का. तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणायला लागतो तू जा, डोअर ओपन कर, मी तोपर्यंत प्लेट्स घेऊन येतो. तर इकडे आता कल्पना आणि विमलची सर्व कामं आटोपली असतात आणि कल्पना विमलला म्हणते सायलीने आता अर्जुनला सरप्राईज दिलं असेल ना. तर आता कल्पना विमलला विचारत असते की तू नेमकं सरप्राईज सायलीने काय द्यायचं ठरवलं आहे. तेव्हा विमल हसायला लागते आणि म्हणते ते कॅन्डल लाईट जेवण का काय तर, म्हणजे नाही डोनर असं म्हणते. तेव्हा कल्पना हसायला लागते आणि कॅन्डल लाईट डिनर असं म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते त्यांना एन्जॉय करू देत, चल आपण जाऊया. आणि त्या दोघी हसत जातात. तर इकडे सायली म्हणत असते माझ्यासाठी सर काय. तेव्हा अर्जुन सांगतो की तुमच्यासाठी म्हणजे तुमच्याकडून कोणतेही एक्सपेक्टेशन न ठेवता तुमच्यासाठी सर्व करायचं, म्हणजे एकमेकांची हेल्प करायची असं आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं आहे ना, त्याचमुळे. तेव्हा सायली म्हणत असते हो सर मी ते विसरलेच, परंतु
त्याचवेळी अर्जुन म्हणतो तुम्हाला कसला आवाज येतोय का? तेव्हा सायली म्हणते कसला आवाज? अर्जुन मग म्हणायला लागतो काव काव काव. सायली म्हणते या वेळेला कावळे कुठून येतील? तेव्हा अर्जुन म्हणतो तिकडे नाही, माझ्या पोटामध्ये भूक लागली आहे ना, मला जेवू दे. तेव्हा आता सायली हसायला लागते आणि म्हणते सर जेवा. अर्जुन पहिला घास घेणार इतक्यातच इकडे अश्विन आता दारू पिऊन आलेला असतो आणि तो जोरानेच घरामध्ये पडतो. तर आता अर्जुन आणि सायली दोघेही बाहेर येतात तर अश्विन खाली ते पडलेला असतो आणि तो रियाचं सतत नाव घ्यायला लागतो. अर्जुन आता पटकन पळत येतात दोघेही आणि अर्जुन सायलीला लाईट्स ऑन करायला लावतो. त्यानंतर अर्जुन अश्विनला सावरत असतो. अचानकपणे तोंडाचा वास आल्याने आणि अश्विनची विचित्र अवस्था पाहून अर्जुन ओळखतो की अश्विन दारू पिऊन आला आहे. तेव्हा आता अर्जुन त्याच्यावरती खूपच चिडतो आणि अश्विनला म्हणायला लागतो आपल्या घरात मोठी माणसं आहेत, पूर्ण आजी आहे, आपल्या घरातील एकाही व्यक्तीला कोणतंही व्यसन नाही आहे, मग हे व्यसन तुला लागलं कुठून? तू दारू पिऊन का आलास? तू दारू पिऊन कशासाठी आलास? बोल पटकन, असं अर्जुन आता चिडलेला असतो. सायली त्याला समजावण्याचा प्रयत्न करते परंतु अर्जुन खूपच चिडलेला असतो. इतक्यातच आता घरातील सर्वच जण खालती येतात. तर अश्विन आता अर्जुनला ढकलतो आणि म्हणायला लागतो अरे हट ना ब्रो, तुला काय घेणं देणं आहे? तू माझ्या मॅटरमध्ये अजिबात पडायचं नाही, तुला सांगितलं ना माझ्या मॅटरमध्ये पडायचं नाही म्हणून. आता प्रतापला खूपच राग आलेला असतो आणि सर्वच जण आता अश्विनची अवस्था पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रताप रागाच्या भरात आता अश्विनच्या कानफाटात मारतो. प्रताप अश्विनला म्हणायला लागतो स्वतःच्या चुका झाकण्यासाठी मोठ्या भावावर ओरडायला लागला आहेस तू. तर कल्पना सुद्धा अश्विनला म्हणत असते हे तुझं काय चाललं आहे अश्विन? तर अस्मिता सुद्धा चिडते आणि म्हणायला लागते आपल्या घरात कोणाही व्यसन केलेलं चालत नाही आणि तुला ही सवय कुठून लागली आहे? तर पुन्हा आजी सुद्धा चिडते आणि अश्विनला म्हणायला लागते आत्ताच तुला प्रतापने कानफाटात मारली तरी सुद्धा तू म्हणतोय की काही नाही केलं मी, थोडीशी तरी लाज आहे का तुला? तेव्हा आता कल्पना जाऊन अश्विनची कॉलर पकडते आणि म्हणायला लागते की अश्विन अरे काय केलं आहेस तू? इतकी दारू प्यायला आहेस, इतकी नशा केली आहेस की साधं धड उभंही राहता नाही येत आहे तुला. तर अस्मिता सुद्धा म्हणत असते आपल्या घरात कोणी व्यसन करत नाही, आपल्या घरात आजपर्यंत कोणी दारू पिऊन आलेले नाही. तुला स्वतःची लाज वाटत नसेल परंतु आम्हाला तुझी लाज वाटायला लागली आहे मूर्खा. तर प्रताप अश्विनवरती चिडलेला असतो. तो म्हणतो माझ्या दोन्ही मुलांना कसलंही व्यसन नाही म्हटल्यानंतर खरंच मला अभिमान वाटायचा तुमचा, परंतु आज तू माझी लाज आणि इज्जत दोन्हीही घालवलं आहेस अश्विन. आता सायली अश्विनची बाजू घेते आणि अश्विनकडे येऊन सर्वांना म्हणायला लागते एक मिनिट, तुम्ही जरा शांतपणे ही गोष्ट समजून घ्या ना, कारण अश्विन भाऊजी आधी कधीही असं वागलेले नाही आहेत ना. तेव्हा आता अस्मिता म्हणते तुझं तोंड बंद कर, तू अजिबात यामध्ये पडायचं नाही. तुझ्या जगात हे सर्व चालत असेल परंतु सुभेदारांच्या घरात असली थेरं अजिबातच चालत नाहीत. तेव्हा कल्पना सुद्धा सायलीवरती चिडते आणि म्हणायला लागते हे बघ सायली, तू अजिबातच अश्विनची बाजू घ्यायची नाहीये, याने आज खूप मोठी चूक केली आहे. तेव्हा पूर्णाजी सुद्धा रडायला लागते आणि म्हणते नातवाची ही असली अवस्था मला पाहायची होती म्हणून तर मला देवाने ठेवलं. पूर्णाजी म्हणते देवाने मला लवकर उचललं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा आता पूर्णाजीला म्हणायला लागतात असं का म्हणतेस तू पूर्णाई? तेव्हा आता अश्विन रडतच म्हणायला लागतो सॉरी माझी खरंच चूक झाली आणि तो सर्वांसमोर जाऊन सर्वांची माफी मागायला लागतो. त्यानंतर अश्विन त्याच्या रूमकडे जात असताना अचानकपणे धडपडतो आणि खाली पडतो. तेव्हा सायली जाते आणि पटकन अश्विनला उचलते. त्यानंतर अश्विन सॉरी म्हणत त्याच्या रूममध्ये जातो. तेव्हा आता अश्विन कल्पनाला म्हणत असतो मामा हा अचानक असा का वागतोय तुला माहिती आहे का? तेव्हा आता पूर्णाई म्हणत असते नाकाप्रमाणे सरळ चालणारा हा डॉक्टर मुलगा अचानक दारूच्या नशेत बुडून घरी येतो. तेव्हा आता अस्मिता म्हणत असते असं काही असतं तर त्याने सांगितलं असतं ना. मला असं वाटतं की तो कदाचित मित्रांसोबत पार्टीला गेला असेल आणि त्याला पिण्याची सवय नसेल, कदाचित तो पिऊन आला असेल. तेव्हा आता पूर्णाई म्हणते काय बोलतेस तू? तर अस्मिता म्हणते नाही मी ते. तेव्हा अस्मिताला आता पूर्णाई शांत बसायला सांगते. तर विमल पूर्णाईला सांगत असते पूर्णाई आपण रूममध्ये जाऊयात का, मी तुमचे पाय चेपून देते, तुम्हाला झोप लागेल. तेव्हा आता पूर्णाई म्हणते नातवाची अशी अवस्था पाहून कुठल्या आजीला झोप लागणार आहे. तर सायली तोपर्यंत अश्विनच्या बेडरूममध्ये गेलेली असते. तर इकडे आता अश्विनला सर्व काही आठवायला लागलेलं असतं की प्रत्येक वेळी अश्विन आता रियाशी फोनवरती बोलत असतो. तो तिला सांगत असतो की आता घरच्यांनी आता अर्जुन आणि सायली वहिनीचं लग्न मान्य केलेलं नाही आहे, आमच्या घरात सतत वाद होत आहेत आणि आता मी जर तुझ्यासोबत लग्न करून जर आलो तर अजून गुंता खूपच वाढून बसेल. अश्विन असा विचार करत असतानाच अश्विनच्या मनात अचानकपणे एक वेगळाच विचार येतो. अश्विन पटकन उठतो आणि
फर्स्ट एड बॉक्स काढून त्यातील झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतो. आता सायली हे सर्व काही पाहत असते. अश्विन आता त्या गोळ्यांकडे पाहत असतो, रडायला लागलेला असतो. सायलीला आता ते पाहून खूप मोठा धक्का बसतो. तर आता घरातील सर्वजण तिकडून यायला निघालेले असतात अश्विनकडे. इकडे आता सायली पटकन अश्विन गोळ्या खात असताना अश्विनचा हात पकडते आणि अश्विनला म्हणायला लागते की हे पाप आहे अश्विन भाऊजी, तुम्ही पूर्ण आईचा चेहरा डोळ्यासमोर आणा, हे अजिबात असं करू नका. आता अश्विन ऐकायलाच तयार नसतो. आता अश्विन ऐकत नसताना सायलीचा तोल जातो आणि अश्विनला सायली आता सर्वांसमोर थोबाडीत मारते. आता सायलीने अश्विनला थोबाडीत मारली आहे हे म्हटल्यानंतर आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर सायलीला सुद्धा आता स्वतः जे काही केलेलं असतं त्यासाठी खूपच गिल्टी फील व्हायला लागतं आणि सायलीसुद्धा रडायला लागते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अश्विन आता घडलेली सर्व काही हकीकत सर्वांना सांगायला लागलेला असतो. त्यावेळीच अर्जुन आता अश्विनवरती खूपच चिडलेला असतो आणि अश्विनने सर्व सांगितल्यानंतर इकडे अर्जुन इतका भयंकर चिडतो की तो सर्वांसमोरच स्वतःच्या मनातील सर्व इच्छा बोलून टाकतो. तो म्हणतो हे लग्न, हे प्रेम, हे आयुष्यात नकोच असतं. काही मुली, आता एक मुलगी तुझ्याशी प्रेमाचे नाटक केलं, तिने तुला फसवलं आणि तुझ्या आयुष्यातून निघून गेली. ह्या मुली अशाच असतात अश्विन, म्हणूनच कोणावरती प्रेम करायचेच नाही. लग्न, प्रेम या गोष्टी आयुष्यात नकोच असतात. आता अर्जुनच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आहेत म्हटल्यानंतर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो.